पिऊन बघा पोट वाढायला लागतं, ऑटोमॅटिक वात वाढायला लागतो यानं. तर हे प्यायचं नाही. अगदीच जर वाटत असेल तर सुंठ पावडर घालून प्या. त्याच्यापेक्षाही फास्ट सांगू का, खोकला सांगतो शेवटी आता सोडा, खूपच खोकायला लागले तर काय करू. मागं ऐकायला जात नसेल पण इथं मुद्दा म्हणून बसल्यात बघा, सारखं पुढचा हिला सांगायला चालू केलं की सांगतो आता. तर खोकल्यावरती येऊ चला. जर आपल्याला खोकला येऊ नये असं वाटत असेल किंवा आला असेल तर किंवा संध्याकाळचं दूध ज्यांना प्यायचं आहे तर दालचिनी पावडर घालायची, दूध उकळवायचं, गाळून घ्यायचं आणि हे दूध प्यायचं. छातीतला कपही गायब होतो, खोकलाही निघून जातो आणि कुठल्याही प्रकारचा त्रासही होत नाही. सगळ्यात महत्वाचं म्हणजे विदाउट प्रेशर, एका मिनिटात दनादन सकाळी मोबाईल चालू करायच्या अगोदरच परत येतंय, कामच होतंय. एवढ्या फास्ट मध्ये तुम्हाला रिझल्ट येईल त्याचा. म्हणजे दालचिनी घालून पिल्यानंतर करून बघा आणि मग सांगा. असे कितीतरी इलाज आहेत. जर तुम्हाला अपचनाचा त्रास आहे, गॅसेस होतात, सारखं वारंवार गॅसेस होतात, किंवा अजून जर समजा तुम्हाला कुठल्याही प्रकारे खोकला येऊ नये असं वाटत असेल तर रोज वेलदोडा सकाळपासून संध्याकाळपर्यंत एक वेलदोडा खाऊन संपवायचा. कुठल्याही प्रकारे तुम्हाला खोकला येणार नाही. अजून जर समजा त्यातून जर खोकला जर आलाच तर घाणेरीची पानं घ्यायची, त्याच्यात कात घालायचा, पण तो कपरी कात असायला पाहिजे. तो कात त्यात घालायचा, मिक्स करायचं, सकाळी दुपारी आणि संध्याकाळी 3 वेळा खायचं. त्या रात्रीपासून खोकला बंद. 5 दिवस केला तर कमीत कमी तुम्हाला सांगतो 5 वर्ष तुम्हाला खोकला येणार नाही. खोकला काय प्रकार आहे तो कळणार नाही. करून बघा. घाणेरीची पानं आपल्याला माहिती आहे, छोटी छोटी फुलं असतात बघा, माहिती आहे ना, इकडे काय म्हणतात त्याला, घाणेरीची म्हणतात ना. एकदम अशी खरखरीत पानं असतात दात्र्यांची, बरोबर आहे ना. ती पानं घ्यायची बघा, खूप त्याचा फायदा होतो. अजून जर म्हटलं तुम्हाला घसा बसलाय अजिबात, बरेच लोक करून बोलतात बघा, तर त्यांचा घसा आपण 10 मिनिटांमध्ये ओके करू शकतो. तोच कात काय करायचं, उगाळायचं पाव चमचा, तो प्यायचा आणि त्याच्यावर कोमट पाणी प्यायचं. 10 मिनिटांमध्ये घसा ओके. समजा तोंड आलंय, तोंडाला असे हे येतात बघा, चट्टे जातात, पळके जातात तोंडाला, हे सुद्धा आपण 10 मिनिटांमध्ये बरं करू शकतोय. पेरूच्या पानांचा रस काढायचा वाटीभर आणि तो खळखळ खळखळ करून तोंडामध्ये धरायचा. जोपर्यंत दुखतंय, तोंड दुखत नाही तोपर्यंत ते धरायचं, तो घोट प्यायचा. परत दुसरा घ्यायचा, खळखळ खळखळ करायचं. म्हणजे 1 वाटी तो रस प्यायला कमीत कमी 10 मिनिटं लावायची. 11व्या मिनिटानंतर तुम्ही कितीही तिखट खाला तरी त्या चट्टे आलेल्यांना काही होणार नाही, पळकी गेलेल्यांना काही होणार नाही. 10 मिनिटांमध्ये बरं झालं असेल. अजून जरी समजा साधं खरचटलं, काय झालं तर आपण बघा त्याचं इन्फेक्शन होईल, काय होईल म्हणून घाबरतो. जिभेवरची लाळ घ्यायची, त्याच्यावर टाकायची आणि लावायची. ह्याच्यासारखं औषध कुठलंही नाही बघा, ते लगेच बरं होतंय, लगेच. पूर्वी हेच औषध असायचं. आपल्या जिभेमध्ये जी लाळ आहे ना, जिभेवरची लाळ, हे सगळ्यात मोठं औषध आहे. प्राणी पक्षी बघा जखम चाटतात बघा, आपल्याला तेवढं धाडस होत नाही सोडा. आपण म्हणतोय त्याला इन्फेक्शन असेल, अमुक असेल, त्यांना कुठे इन्फेक्शन गेलं, चाटायचं राहू दे, पण कमीत कमी ती लाळ आहे ती त्याच्यावर लावून ना हे करा, ऑटोमॅटिक बरं होतंय. करून बघा. कुठल्याही प्रकारची भाजी असू दे, निवडून खा, चिरू नका. चिरल्यानंतर त्या जी सुरी असते ना, कोण कसली सुरी वापरते माहित नाही, आल्सर पोटात होऊ शकतो. त्याच्यामुळे आल्सर जरी झाला तरी आपण आल्सर काढू शकतो, पोटातला आल्सर सुद्धा. ताक घ्यायचं आणि ताक प्यायचं. ताक किंवा दुधामध्ये मध मिक्स करायचा, तो प्यायचा. बघा कुठल्याही प्रकारे तुम्हाला अजिबात, म्हणजे अर्धा चमचाच घालायचा, 1 ग्लासभर दुधामध्ये अर्धा चमचा मध घालायचा, मिक्स करायचा आणि तो प्यायचा. बघा तुमचा अल्सर ऑटोमॅटिक कमी व्हायला लागतो. पण हे रात्रीचं मध आणि दूध पिऊ नका बरं, हेही सांगेन तुम्हाला. अजून जर सांगायचं म्हटलं तुम्हाला, असे खूप खूप इलाज आहेत माझ्याकडे की जे आपण घरच्या घरी सहज करू शकतो. कुठल्याही प्रकारचे साईड इफेक्ट न होता. ह्याला कुठलाही अपाय नाही बरं का. मी म्हणते चला एखाद्या गोष्टीचा नाही फायदा झाला तर तोटा होणार नाही याची गॅरंटी मी देतो. कारण आपल्याला कुठला राहू दे फायदा, पण तोटा तर नाही आहे ना. आज बघा की आपण काय काय घेतो, काय काय खातो, औषध फवारणी करून भाजीपाला खातो, माहिती आहे साईड इफेक्ट आहे. त्यातून कॅन्सर वाढायला लागलाय, शुगरचे पेशंट वाढायला लागल्यात, त्याच्यामुळं किडनी फेल जाण्याचे पेशंट वाढायला लागलेत. हे काय चाललंय, हे कुठेतरी थांबायला पाहिजे ना. किती प्राण्यांच्या आज किडन्या फेल चालल्यात बघा की. पण आम्ही मात्र काय असेल ते चिरून खायचं, हे करायचं. फळं, बरेच लोक बघा फळं सुद्धा चिरून खातात. फळं कापायला 30 सुरी, कांदा कापायला 30, टोमॅटो कापायला 30, बटाटे कापायला 30, भाजी कापायला 30.
हल्ली कंटाळा करतात, कोण निवडत बसायचं, चिरबाई म्हणतात आणि चिरत बसतात. खट 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 चिरलं काम खलास. ते गाड्यावरती सुद्धा असतात बघा, कसलं स्पीड असते, खट 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 खट, इकडं बघते तिकडं मारते, कडा 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 सगळं काढून टाकते. तर हे कुठंतरी आपल्याला धोकादायक असू शकतंय. म्हणून थोडासा धोका टाळा. खूप काही आहे, खूप काही करू शकतो आपण. पोट कमी करण्यासाठी सुद्धा खूप इलाज चालतात बघा हल्ली. काय 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 करतात बरेच लोक, म्हणजे अनन्यसाधारण इलाज असतात. किती किती महागडे इलाज घेतात तरी प्लेन होत नाही. बरेच लोक संध्याकाळचं रोज औषध घेतात आणि माझ्याकडे येतात, म्हणतात औषध म्हणजे असलं बरं का, हे घ्यायचं आणि म्हणायचं साहेब काय केलं ना पोटच कमी येत नाही. मग आता हे घेता का म्हणलं, नाही असते का बाबा. तर बायकून डोळे मोठे केले की नाही असतं का, मग आठवड्यातून 2 वेळा. नाही हो साहेब रोज पित्यात बघा, सांगा जरा. म्हणून बायकून सांगितले की मग नाही साहेब अहो टेन्शन असते. मग मला विचारायचं आहे, पुरुष मंडळींना टेन्शन असते, बायकांना असते की नसते? हा, बायकांनी पण रोज टेन्शन आहे म्हणून चालू केलं तर आहे की नाही? साडी नेसताना असं पदर असा गारकन फिरून. खरंच नका घेऊ बरं का. कोण घेत असाल तर घेऊ नका प्लीज, विनंती आहे. शरीर एकदाच मिळते, ते ह्यानं काय फायदा होतो का? त्यानं टेन्शन जातं का? मग जात असतं तर खरोखर मला वाटतंय मोदींनी तर मग शुद्धीतच यायला नको पाहिजे होतं. त्यांना काय कमी टेन्शन असतंय का? एवढा देश चालवायचा, आम्हाला घर चालवताना घाम फुटतोय, त्यांनी देश चालवतात. म्हणजे कुणी असो, असं काय मी कुठल्या राजकारणात नाही बरं का, मी कोणाचा प्रचार करत नाही, पण खरंच आहे की देश चालवणं म्हणजे साधी गोष्ट आहे का? किती किती लोक देश चालवतात, किती किती, म्हणजे बघा की पंतप्रधान आजपर्यंत झाले. हे कुटुंब चालवायचं अवघड असते माणसाने, एवढं चालवायचं म्हणजे साधी गोष्ट आहे का? म्हणून म्हणतोय पिऊ नका. आणि खरोखर स्वच्छता ठेवा घरात, आजार निघून जातात. नेहमी बघा तुम्ही, जितकी स्वच्छता असेल, एखाद्या घरात बघा थांबायला सुद्धा नको वाटते. स्वच्छता असून सुद्धा त्या घरातल्या लोकांची संकुचित वृत्ती असते. मन स्वच्छ पाहिजे, घरही स्वच्छ होत जाईल. मन असं विशाल पाहिजे. असं चिंगूस असेल, कंजूस असेल तर मग फारच अवघड होते. मग बीपीची गोळी खाल्ल्याशिवाय हे नाही. एकेकाचं तोंड बघितलं ना, कायम असं तापट असतंय ना, कुणाला मारून आलंय का कुठनं भांडून आलंय, बायकोनं विचार तर कसा करायचा, काय कोणाचा मार खाऊन आलंय, कायम बघल तेवढं असं, कायच फरक नाही. म्हणजे कायम असं गिलावा केल्यासारखं तोंड प्लेनच. काय करायचं? हसत राहा, आनंदात राहा. आयुष्य परत परत नाही आहे. बायकोनं सुद्धा घरी वाट बघत बसला पाहिजे, कधी एकदा येतोय, आला ग माझा राजा म्हणायला पाहिजे, आहे की नाही? बाहेर गल्लीत दिसताय त्यावरच बायकोनं बाहेर पळत दारात येऊन म्हणायला पाहिजे, या 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 या. मग असं राहायला लागतंय हो, तर आरोग्य चांगलं राहतंय. आणि आपल्या वर्तणुकीतून खूप आपल्याला हे असतं बरं का, आपल्या वागणुकीतून आजार जास्त होतात आपल्याला, खरं सांगायचं. आणि याला सायन्स प्रूफ आहे की जसा तुमचा स्वभाव असेल तसे तुम्हाला आजार असतात. स्वभाव जर चांगला असेल, दिल खुलास असेल, म्हणजे चांगला म्हणजे कसं आहे, दिल खुलास असेल तर बघा त्याच्या दिलाला काही होत नाही. आमचं दिल खुलतंय कधी फक्त कॉलेज लाईफ मध्येच धडकते. नंतर तिथनं पुढं तीच पोरगी जर बायको झाली तर त्याच दिलावरती काहीतरी मारावं की काय वाटते, का किरून घेतली असेल हिला, काही का नाही. मग तिथून पुढं बीपीच्या गोळ्या खायला लागतात. तर असंच झाला, तळमळ आहे बरं का माझी. प्लीज हसत खेळत राहा आणि आनंदात राहा. खरोखर हे जगाला मी यू टर्न मारायला बघायला लागलोय. पूर्वी बघा दवाखाने नव्हते, पूर्वी बघा आजार नव्हते. आज दवाखाने भरपूर आहेत, आजारही भरपूर आहेत. काय करायचं सांगा? दवाखान्यात गर्दी केवढी असते, किती असते. माझ्याकडे किती लोक काय काय प्रश्न घेऊन येतात. ही कुठेतरी थांबावं, खरोच थांबू दे. आणि म्हणून आपण सगळेजण मिळून, मी एकटा काय टर्न मारू शकत नाही, आपण सगळेजण जर सोबत असाल माझ्या, तर नक्कीच आपण काहीतरी प्रयत्न करू शकतोय. मी जे सांगतोय ना, नाही खरंच आहे, विनंती आहे, तुम्ही करून बघा आणि मग सांगा. ही निसर्गाचं एवढं डोक्यात सगळा अभ्यास भरलाय ना, मी मेलो की माझ्याबरोबर जायला नको, ते तुमच्यापर्यंत राहू दे. आणि तुम्ही पण, विनंती आहे तुम्हाला पण, तुम्हाला जे जे माहिती आहेत ना इलाज, मी जे जे सांगितलेले आहेत, किंवा अजून तुम्हाला जर माहिती असतील काय वेगळे, तर ते तुम्ही लोकांच्यापर्यंत पोहोचवा. कारण निसर्ग खूप मोठा आहे. एखादा इलाज असाही असू शकतो की तुम्हाला माहिती आहे ते मला माहित नाही.
तर असे खूप इलाज आहेत, तेही तुम्ही लोकांच्या पर्यंत पोहोचवा, लोकांना औषध मुक्त करूया सगळेजण मिळून. खरंच विनंती आहे, करून बघा आणि मग सांगा. बघा, एखाद्या माणसाचा आजार बरा होऊन दे, ते तुम्हाला सांगू दे की ए बाई तू सांगितलंस म्हणून मला लय बरं वाटलं बघ. बघा त्यात तुम्हाला किती आत्मिक सुख मिळतंय, बरोबर आहे का नाही. एखाद्या मित्राला सांगा तुम्ही, म्हणा असं असं कर बघ बरं होतोयस. अरे होतोयस म्हणजे होतोय जा असं म्हणलात ना, बघा तो बरा होतोय का नाही, कारण त्याला आधाराची गरज आहे. अरे मी आहे तुझ्यासोबत, तू कशाला घाबरतोस म्हणा ना एखाद्याला. तुम्ही पण म्हणा, कशाला घाबरतेस, मी आहे की म्हणा तुम्ही पण, आणि मग मला सांगा. बघा बरं.